नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अजित पवारांच्या पेहरावावरून विरोधकांनी सुरक्षेबद्दल सरकारला घेराव घालणं सुरू केलंय. सत्तेत जाण्याआधी दिल्लीत आपण अमित शहांच्या गुप्त भेटी कशा घेतल्या, नाव बदलून प्रवास कसा केला अशी माहिती अजितदारांनीच पत्रकारांना दिली. त्यानंतर नाव बदलाचा मुद्दा वादात आलाय. पाहूयात. अजित पवारांच्या वेषांतरावरून राजकीय वाद पेटलाय. त्यात नाव बदलून जर अजित पवार दिल्ली शहांना भेटायला जात होते तर सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर होती का? उद्या कुणीही नाव बदलून प्रवास केल्यास यंत्रणा झोपलेली असते का, असा आरोप विरोधकांनी केलाय. नुसते वेश पाठवून आले नाही तर बनावट नावाने आले. आणि अधिकार VIP ला जर तुम्ही बदलत असाल तर मग बाकीच्यांनी चूक काय केली? मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे. वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का? या साऱ्या वादाची पार्श्वभूमी समजून घेऊया. गेल्या शनिवारी दिल्लीत अजित पवारांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. त्याच गप्पांमध्ये भाजपसोबत सत्तेत सामील होण्याआधी अमित शहांसोबत त्यांच्या 10 गुप्त बैठका कशा झाल्या, त्याचा कुणालाही थांगपत्ता कसा लागला नाही. अजित पवारांनी केलेलं वेषांतर, ते नाव बदलून केलेला मुंबई ते दिल्ली प्रवास, याबद्दल अनेक गुपितं उलगडली. त्यानुसार स्पेशल चार्टर प्लेनऐवजी अजित पवार शहांच्या भेटीसाठी सामान्य प्रवासी विमानानं दिल्ली गाठायचे. चार्टर फ्लाईटचा वापर VVIP करत असल्यानं त्यांची नावं रेकॉर्डवर असतात. पण नाव गुपित ठेवायचं असल्यानं अजित पवार कायम सामान्य विमानांनी प्रवास करायचे. त्यासाठी अजित अनंतराव पवार हे नाव न वापरता प्रवासात AP अनंतराव असं शॉर्ट फॉर्म वापरून दादा दिल्लीत लँड व्हायचे. लोकांनी ओळखू नये म्हणून अजित पवारांनी तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी घालून वेषांतर केलेलं असायचं. अजितदादांच्या दाव्यानुसार वेषांतरामुळे बाजूचा प्रवासी सुद्धा दादांना ओळखायचा नाही. अंदाजे अजित पवार रात्री 12च्या दरम्यान मुंबईतून दिल्लीसाठी टेक ऑफ करायचे. दिल्ली विमानतळावर अजितदादांना पिक करणारी गाडी तयार असायची. मध्यरात्री उशिरा शहांसोबत मीटिंग व्हायची आणि पहाटे म्हणजे दिवस उजाडण्याआधी अजित पवार महाराष्ट्रात परतलेले असायचे. यापैकी नाव बदलून कसा काय प्रवास शक्य झाला, यावरून विरोधकांनी अजित पवारांसह सरकारवर सुरक्षेच्या कारणानं टीका केली आहे. त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. नुसते वेश पाठवून आले नाही तर बनावट नावाने आले. वेगळी वेगळी नावं आहेत. ते सगळे बोर्डिंग त्यांचे जप्त करावे आधी. कोणी म्हणतात ते AP अनंतराव या नावाने आले, AP अनंतराव. कोणी म्हणतात A पवार या नावाने आले. सातत्याने विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्लीसारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो. याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये, त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत. संजय राऊत एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्याबद्दलही बोलले आणि दादाशी बोलते. आता सकाळी 9 वाजता ते बोलतायत, त्याला आता आपण काय करणार? काय बोलतात? आता पासपोर्ट जाहीर, ते काय परदेशात गेले नव्हते. त्यांनी स्पष्टपणे काय सांगायचं ते आपल्या भावना सांगितलेल्या आहेत. ते आमचे नेते अजितदादांच्या बद्दल विरोधकांच्या मनात किती धास्ती आहे आणि किती आमचा नेता लोकप्रिय आहे याचं एक उदाहरण आहे. तुम्ही साध्या साध्या माणसांना छळता, पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का? देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय. असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये. या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा. हा आज अजित पवार अमित शहांना भेटायला येत होते, उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा लॅप्स आहे. सगळ्यांची कुटुंब या विमानांनी फिरतात, काहीच अकाउंटेबिलिटी नाही या देशामध्ये. आणि माझा एक प्रश्न आहे की अजित पवार असे चोरून का अमित शहांना भेटायला येत होते? असं काय शिजत होतं?
अजित पवारांनी सत्तेत सामील होण्याची सारी गुपितं दिल्लीतल्या सुनील तटकरेंच्याच निवासाने सांगितली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रसारित झालेल्या वेषांतराच्या साऱ्या बातम्यांबद्दल तटकरेंनी अप्रत्यक्ष होकार दर्शवला. मात्र अजित पवार बोलले याचा पुरावा काय, असा प्रश्न मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय. खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या. त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं. ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय. बरं, मला त्याची व्हिडिओ दाखवा, त्याचा ऑडिओ असलं तर दाखवा, मग आम्ही त्याच्यावर बोलू. तुम्ही म्हणणार असं म्हणले हे बघा, त्याला काय तुम्ही पुरावा असेल तर दाखवा ना, सांगा ना मला. ओळखपत्र बनावट वापरले त्या प्रकरणी आता कारवाई व्हावी अशी मागणी. अरे हो, पण कुठं वापरलीत का हा पहिला प्रश्न आहे ना. वापरली असली तर दाखवा त्याचा पुरावा. दुसरीकडे सत्तांतराआधी एकनाथ शिंदे सुद्धा मौलवींच्या पेहराव करून दिल्लीला गेले असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते. माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून, तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.